नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेगडे. तळेगावमध्ये लायन्स क्लबचे विविध उपक्रम. तळेगाव दाभाडे येथे लायन्स क्लबचे प्रांतपाल विजय भंडारी आले असता त्यांच्या उपस्थितीत आडले येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन झाले. हिंदमाता भुयारी मार्गाजवळ ऑक्सिजन पार्क येथे वनराईचे उद्घाटन झाले. तळेगाव स्टेशन तलावावर पाणपोईचे उद्घाटन करून वृक्षारोपण करण्यात आले. पाण्यात बुडण्याचा धोका टाळण्यासाठी वॉटर सेफ्टी ट्यूब लावण्यात आल्या. जनजागृतीसाठी फलक लावण्यात आले. तसेच SSC परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विजय भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गरजूंना सायकल वाटप करण्यात आले. अध्यक्ष डॉक्टर अनिकेत काळोखे, डॉक्टर शाळीग्राम भंडारी, दीपक शहा, शैलेश शहा, महेश शहा, नंदकुमार हरगापुरे, बाळ सराफ, विशाल मिंड, प्रकाश ओसवाल, सुनील वाळुंज, प्रमिला वाळुंज आदी यावेळेस उपस्थित होते. तळेगाव हे शहर आपलं तळ्याचं शहर आहे, कारण की आपल्या तळेगाव शहरामध्ये 2 तळी आहेत, एक स्टेशनचं तळं आणि गावचं तळं. आम्ही ह्या तळ्याच्या परिसरात गेले मागचे 2 वर्ष झाले आम्ही इकडं व्यायाम करायला येतो, तळ्याला राऊंड मारायला येतो. तर आमच्या लक्षात आलं की इथं बरेचसे वयस्कर असतील, लहान मुलं असतील, प्रौढ असतील, हे त्यांच्या फॅमिलीसोबत तिथे चालायला येतात. म्हणून आम्ही इकडं लायन्स क्लब तर्फे आम्ही इकडे 5 उपक्रम राबवले आणि 13 तारखेला परवाच्या आपण इथे त्याचे उद्घाटन केले. त्यामध्ये प्रामुख्याने हे आपण लायन्स मैत्री कट्टा इथे लायन्स क्लब तर्फे बांधला गेला आहे. त्याच्यामध्ये इकडचे मित्रांचे ग्रुप येतात, हे इथं बसू शकतील. ऊन असेल, पाऊस असेल, त्यांना इकडे एक विश्रांतीची एक कट्टा मिळाला आहे की त्याच्यामध्ये सगळे मित्र एकत्र येऊन गप्पा मारू शकतील. मग ते वयस्कर असेल, लहान असतील. अशाच प्रकारे आम्ही इकडे जे लोक चालायला येतात, हा आपला तळ्याचा परिसर 2 किलोमीटरचा आहे, तर चालून माणसाला थोडासा दम लागू शकतो. म्हणून आम्ही बरेच वेळा पाहिलं की लोकांना तहान लागते पण पाण्याची सोय नाही. म्हणून लायन्स क्लब तर्फे आम्ही इथं पाणपोईची सोय देखील केलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या फॅमिली येतात त्यांच्याबरोबर लहान मुलं पण असतात. मग लहान मुलांनी काय करायचं, तर लहान मुलांसाठी थोडंसं एक चिल्ड्रन पार्क पाहिजे होतं. त्याकरिता आम्ही त्या बाजूला एक 5 खेळण्याचं चिल्ड्रन पार्क आम्ही लायन्स क्लब तर्फे उभं केलेलं आहे. तसंच आम्ही आपल्याला आपण बघतोय की कोरोना काळापासनं ऑक्सिजनची किती गरज आहे, आपल्या सर्वांनी हे सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. त्याच्याकरता ह्या क्षेत्रामध्ये तळ्याच्या जास्तीत जास्त झाडं लागवड कशी करता येईल या अनुषंगाने आम्ही इकडं या साईडला लायन्स वनराईची सुरुवात केली आहे. आणि आत्तापर्यंत साधारण 3000 झाडांची लागवड केली आणि 7000 झाडांचे आमचं मानस आहे. त्याकरिता लायन नंदकुमार काळोखे हे सकाळी 6 वाजल्यापासून इथे येतात, ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांनी आतापर्यंत उभं राहून सगळं इकडे भरपूर टणटणी वगैरे असा राडारोड होता, सगळं पहिलं आपण क्लीन करून घेतलं. स्वच्छ केल्यानंतर आता इकडे सगळी झाडं लागवड करून घेतलेली आहेत आणि त्याप्रमाणे त्या अनुषंगाने आमचं काम देखील चालू आहे. खालच्या बाजूला तुम्ही बघताल तर तिथं आपण दोन्ही बाजूला होर्डिंग लावलेलं आहे की पाण्यामध्ये कुणी आंघोळ वगैरे करू नये. त्यास एक सेफ्टी ट्यूब देखील लावली आहे. जसं मागच्या 10 दिवसापूर्वी एक कॉलेजचा मुलगा तिथे बुडून मृत्यू पावला. त्याच्याच अनुषंगाने पुढं असं दुर्घटना होऊ नये आणि तसं काही झालं तर ती ट्यूब त्याचा बचाव करू शकेल आणि आपल्या मुळे एक जीव वाचला तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. धन्यवाद. मी अरुण एकनाथ पवार, माजी नगरसेवक. 1985 ला मी नगरसेवक म्हणून निवडून आलो इथं. माझ्या बरोबर नंदू होतो. नंदू भाऊ पण आमचे नगरपालिकेतले एक नगरसेवक होते 85 ला आणि 91 ला परत निवडून आल्याच्या नंतर वहिनी नंदकुमार काळोखेंच्या मिसेस या पण नगरसेविका होत्या. आणि हे तळं जे आहे, या तळ्याचं डेव्हलपमेंट आणि इथला विकासाच्या कामाची जी जबाबदारी किंवा दत्तक म्हणून जी त्यांनी पाहण्याची आता हे केलेली आहे, नंदू भाऊंनी जबाबदारी घेतलेली आहे. तर हे तळं जे आहे हे तळेगावातलं एक वैभव वाढवणारं, तळेगावच्या प्राचीन इतिहासातलं हे तळं आहे. आणि लायन ॲडव्होकेट नंदकुमार काळोखे या तळ्याच्या सुशोभीकरणासाठी लायन्स क्लबच्या वतीनं मी हे तळं लायन्स क्लबच्या माध्यमातून या तळ्याची वृक्ष लागवड आणि त्याचा मेंटेनन्स हे मी स्पॉन्सर केलेलं आहे. त्याचा आर्थिक बोजा लायन्स क्लबवर कुठलाही नाही राहणार नाही. हा सर्व मी स्वतः हे करणार आहे. त्याचं कारण असं, लायन्स क्लब आमच्या अनेक विविध ॲक्टिव्हिटी करत असतं. त्या अनेक विविध ॲक्टिव्हिटीसाठी त्यांच्यासाठी तो फंड तिकडं जापुरा पडतो, तर इथं तो फंड तेवढा आम्ही ते प्रोव्हाइड करू शकत नाही. म्हणून स्वतः मी हे स्पॉन्सर करीत आहे. आणि एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला लायन्स क्लबच्या माध्यमातून, की आपण तळेगावातच नाही तर डोणं इथं गाव आहे मावळ तालुक्यातलं,
तिथं जवळजवळ 850 झाडं आपण लावलेली आहे त्या स्मशानभूमीच्या याच्यामध्ये. तर 850 पैकी 747 झाडं जगलेली आहेत. म्हणजे मॉर्टॅलिटी फारच कमी आहे. कारण आमचं नुसतं झाडं लावणं हा हे नाही, हे उद्दिष्ट नाही, तर झाडं लावून ती जगवणं हा आमचा मेन उद्देश आहे. तो आम्ही लायन्स क्लबच्या माध्यमातून पार पडत असतो. आणि सर्वांना माहिती आहे की आपण कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचं महत्त्व सगळ्यांना माहिती झालेलं आहे. जसं आपल्या जीवनावश्यक ज्या मूलभूत 3 गरजा आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा. तर अन्न वस्त्र या तर गोष्टी आहेतच, पण अन्नाबरोबर हवाही तितक्याच महत्त्वाची झालेली आहे. आणि हवा नुसतीच नाही, तर हवेमधला ऑक्सिजनही तितकाच महत्त्वाचा झालेला आहे. नमस्कार, मी लायन दीपक बाळसराफ. लायन्स क्लब ऑफ तळेगाव एक आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था, आणि या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तळेगाव आणि मावळ परिसरात अनेक समाजोपयोगी प्रकल्प आम्ही राबवत असतो. आमचे यावर्षीचे विद्यमान अध्यक्ष लायन डॉक्टर अनिकेत काळोखे यांनी अनेक उपक्रम त्यांच्या या अध्यक्षीय कारकिर्दीत राबवलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की हा उपक्रम तळेगाव स्टेशन परिसरातील तळ्याचं सुशोभीकरण हा प्रकल्प सर्वांग सुंदर असावा. सर्वांग सुंदर यासाठी की या प्रकल्पामुळं तळेगावच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तळेगावच्या पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प आहे. आमच्या लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल लायन दीपकबाई शहा ज्यांनी आम्हाला शिकवण दिली की जे करायचं ते बेस्ट करायचं, चांगलं करायचं, अशी शिकवण देणारे आमचे प्रांतपाल यांच्या शुभ हस्ते या प्रकल्पांचं उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी मी माझ्या सर्व लायन सभासदांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनीसुद्धा एक चांगलं अर्थसहाय्य दिलं. कोणतंही काम हे अर्थसहाय्याशिवाय होत नाही, आणि कुठलंही काम करायचं असेल तर सर्वांचे हातभार लागतात, शुभेच्छा लागतात. तर अशा प्रकारे लायन्स क्लब तळेगावच्या सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो. तळेगावचे हे तळे अत्यंत सुंदर आणि रमणीय अशा ठिकाणी निसर्गताच हे तळे आहे. आणि ते झाडं पण होते, अगोदर बाबळीची झाडं होते, नंतर हे झाडं वृक्ष लावल्या गेले 4-5 वर्षापूर्वी. पण आम्ही फिरायला दररोज येतो इथे, पण झाडं हे सगळं असून बसायला जागा नसायची, कंटाळायचं, उभं राहायचं, कुठे बसावं काय. मग हे लायन्स क्लबनी अनिकेत अध्यक्ष झाला आणि हे काम हाती घेतलं. झाडं लावले बरेचसे, आणि हे बाकं टाकले. हे आम्हाला वृद्ध माणसांना अगदी टेकावं वाटलं की पटकन कुठे टेकू शकतो. आणि इतकं निसर्गरम्य झालं हे झाडं लावल्यामुळं. हा मैत्री कट्टा केला, पानपोई केली, आणि दररोज फिरायला येणाऱ्यांचा आणखी उत्साह वाढला. नाही, मी नातवंडांना पण घेऊन येतो, सहकुटुंब आम्ही इथे फिरायला येतो. आणि हिचं लायन्स क्लबचं आणि अनिकेतचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. उन्हाळ्याचं तमानं बाळगता, ऊन तहान काही बघितलं नाही, सतत काम करत राहिला. आणि अनिकेत बरोबर नंदूभाऊ पण कामाला, वडिलांनी पण साथ तितकीच दिली. खरे लायन्स म्हणजे खरोखर कर्तृत्वातून दाखवलं त्यांनी. नुसतं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.